कशाचा बिल्ल्या? काही पडलं का रे पोरं? नाही काय नाही. तुमचे पप्पा कुठे? ते बाबा संडासला गेली वाटते. आणि ते लॅब मध्ये काही युरिन टेस्ट करायला जायचं होतं ना, आठपाव ना पटकन. उद्या परत तुमची आत्या येणार आहे. तुझ्यामुळेच पडली बिल्ल्या. आता पप्पा मारतात. ए शिवराला, माझ्या नाही पडली. बापरे, आता काय करायचं ते विचार कर. ए शिवराला, पिवळं पाणी करून टाकायचं का? आयडिया. त्याच्यापेक्षा तुझीच लग्न टाकू ना. तू ती टाक ना, माझ्यावर ना घालशील परत. अरे मला आली नाही, जाय लवकर. अरे दादा, पण जमते का तसं? अरे जाय लवकर, पप्पा येतील लवकर, जाय. चढीच्या मला काय वाटलं, मला माहित नाही. काय झालं पप्पा? कोण केली लघवी? पप्पा शिवरालाच म्हणला मला. म्हणजे तू केली का लघवी? चढीच्या मग पाणी टाकायला काय हलतं? कुठे? कुठं काय कुठं, संडासात नुसता वास सुटलाय. बापरे देवा. बापरे, मला वाटलं पप्पाने कुठे पाहिलं की. मी तर किती घाबरलो, मला वाटलं पप्पा मारतात आता. अबे तू यापेक्षा मी जास्त घाबरलो होतो. मला वाटलं तू घाबरून सगळं सांगून देतोस आता. बापरे. ए दादा, पण त्या युरिनचे रिपोर्ट तर वेगळेच येतील ना आता. अरे येऊन काय वेगळे येणार इथं. आताच तुम्हाला कळलं ना, पुढचं पुढं बघू. काय झालं? कसं झालं काहीच कळलं. कधी झालं? काय? मूत्राशयाचा कॅन्सर? बापरे दादा, मी तुला म्हणलं होतं ना बरं. बिल्या, पण ती युरिन तर तुझी, म्हणजे तुला. अरे दादा, ती माझी लग्न नव्हतीच. काय? बरं झालं. अरे मग कोणाची पण ती? बाहेर एक वटार मुठी लागलं, त्याची आणली होती. अबे आणखी काही म्हणले नाही का तुला? बोबलू लागलं. आम्ही एका गोमुट्रा का न्यायला म्हणू लागलं. ते म्हणत मी घेऊन आलो. अगं वैस बिल्या तू. अबे त्याला कॅन्सर आहे ना. आता मला काय माहित? तुला दुसऱ्याचा मूठ कोण आण म्हणलं होतं? तूच म्हणला ना काय करून आण म्हणून. मायला एक बला टाळायला गेलो तर दुसरी. दादा जाऊ दे, आपण खरं खरं सांगून टाकू. आई रडायली. अबे पप्पा घराच्या बाहेर हाकलून देतील. अरे पण ते पप्पा औषधी गोळ्या घ्यायलेत ना, परत काही झालं तर. हो चल चल चल. पप्पा आता त्या गोळ्या औषध घेऊ नका. घेऊ नका म्हणजे तू का डॉक्टर आहेस का? अहो तसं नाही, तुम्हाला काहीच झालेलं नाही. आता भविष्य पण सांगायला लागलास. अरे तू काय वेड्यावानी बोलायला शिवराज, तू रिपोर्ट वाचलीस ना? आगाई तेच म्हणायलो, ते रिपोर्ट चुकीचे. तुला कसं माहित? आगाई त्या लॅबमध्ये फार घोटाळे होतात. एकदा माझ्या मित्राच्या बहिणीची युरिन टेस्टची बाटली तिथल्या नर्सच्या हातून पडली फुटली. मग त्या नर्सनं घाबरून स्वतःचीच युरिन टाकली. आता ती नर्स होती प्रेग्नेंट आणि माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न झालेलं नव्हतं. सगळा गोंधळ झाला नंतर. तरी मला वाटलंच होतं, आता सकाळी दुसरीकडे जाऊन टेस्ट करतो. शिवराज आता पाय बरं रिपोर्ट. अगं पोरांची आत्या गेली का? तिला सारख्या उलट्या होऊ लागल्या म्हणून गडबडीत गेली ती. आता हे असे कसे विचित्र रिपोर्ट? आता काय झालं? अरे दादा, पण आपण आता तर बॉटल फोडली नाही ना. म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही युरिनची बाटली फोडली होती का? ते उंदराच्याने फुटली होती. उंदराने फोडली? माकडं हो, सगळा खरं कोण फोडली? फोडली पप्पा. आणि मग बाटलीत भूत कोणाचा टाकला होता? ते बाहेर ते काय वाटत काय बाई, काय कार्टी येत. अरे नालायक हो, मी त्याचा मूठ तपासला ना. काय पार्टी खरं म्हणूनच म्हणू लागला तुम्हाला काही झालं नाही. अरे नालायका, किती रडले मी. मूर्ख कोणीकडचे. अगं ते जाऊ दे, पण आता कोणा बाटली फोडली? म्हणजे आता काय रिपोर्ट मध्ये? प्रेग्नेंट. काय आई तू? नालायका, पहिलेच 3-3 शैतान आहेत ना तुम्ही. मला काय क्रिकेटची टीम तयार करायची का? मग कोण आहे? अगं गडबडीत माझी बहीण आली भेटायला. तिचाच प्रताप आहे. हो बरोबर आहे, तिच्याच्यानच बाटली फुटली. आता उलटी करू लागली तेव्हा फुटती बाटली. तीच गरज रे. अरे बाप रे, आता तिसऱ्यांदा युरिन टेस्ट करायला लागणार. तिगाडा बिघाडा होऊ नये.